नमस्कार मित्रांनो, जिजामाता विद्यालय गोपाळवाडी तालुका दौंड जिल्हा पुणे या माझ्या विद्यालयातील बालमित्रांनी आज 26 जानेवारीच्या निमित्ताने एक विनोदी नाटक बसवलेलं आहे. नाटकाचं नाव आहे खडूस पाहुणे. अरे पुसते ना मी. अरे काय करत आहे? काही आज जिंदगी आहे. मस्त खायचं प्यायचं आणि मजेत गळून पडायचं. म्हणजे आपल्या सोबत नक्कीच काहीतरी वाईट घडायचं दिसतंय. ए बाईला नीट उठून बस, आपल्या घरी पाहुणे येणार आहेत. अरे उठ की. काय पाहुणे येणार आहेत? पण आपल्या घरी तर कोणी मेलं नाही, कुणाचं लग्न नाही, कुणाचा वाढदिवस नाही, मग कशाला येणार आहेत पाहुणे? अरे दलिंदर, त्यांना आपली काळजी आहे म्हणून येणार भेटायला. या लोकांना आपलं कधी चांगलं देखवत नाही आणि काळजी कधीपासून करू लागली. जास्त शांतपणा करू नकोस. आई एक विचारू? हा विचार. माणूस समजदार केव्हा होतो? मोठे झाल्यावर. नाही, जेव्हा त्याला कळायला लागतं की त्याच्या बापाचेच नातेवाईक वाईट नाही तर त्याच्या आईचे सुद्धा नातेवाईक खराब आहेत, तेव्हा तो समजदार होतो. जास्त मस्ती आली काय? जास्त आगाऊपणा केला ना तर फक्त निघेपर्यंत मारेल. खरं बोलल्यावर सख्या आईला पण रागतो, हे म्हणतात ना तेच खरं आहे. दाद्या, पाहुण्यासोबत असं सावधपणा केला ना तर उलटा टांगून मारेल. अरे मामी, तुम्ही तर बिन बोलावतेच चकाकले आणि तुमचं ती गावडं नाही लेगू आणलेलं दिसत नाही. दादा मी आलो. अरे दाद्या, केवढा झाला? केवढा झालं म्हणजे म्हातारा झालो काय? तसं नाही, लहानपणी खूप लहान होतास तू. मग तुमचं पोरगं काय आवड होतं काय? तसं नाही, लहानपणी एवढीच होता. एवढीचा म्हणजे तुला आवडतं काय? तसं नाही, लहानपणी चड्डीचा संडास करायचास. मग तुमचं पोरगं काय बिगर संडासातून जन्माला आलंय काय? जाऊ दे पाहुणे, या बसून घ्या. त्याचं कशाला ऐकता? येडे येते. काय घेणार पाहुणे? मर्सिडीज कार घेणार, देतोस का? लिंबाच्या झाडाखालचा गॉगल घातलाय आणि म्हणताय मर्सिडीज कार घेणार. अहो जपली 10 रुपयाची प्लास्टिकची कार घ्यायची ऐपत नाही तुमची आणि निघाले मर्सिडीज कार घेणार. अहो डोसायला काय घेणार म्हणलं? काळा चहा, पाणी वगैरे. ऍपल ज्यूस. लिंबू पाणी सोडून तर काही पाणी नाही नसेल. तुम्ही पण लोकांच्यात गेल्यावर काय आंबानी बनता ऍपल ज्यूस म्हणे. मला माहित होतं तुमच्याकडे काही नसणार आहे. जाऊ दे, पाणीच घेऊन ये. दादा मजाक करायची सवय आमच्या पोराची. मजाक नाही, अतिशय नाही तो. माझ्या तावडीचा साप पडला ना, असा कुत्रीच्या ऐकत हानी. हे घ्या पाणी, ढोसा. दाद्या, माझा असं काय येतोय रे? बघू काय नाही, जंतुनाशक टाकले प्या. दाद्या, पाहुण्यांना पाणी कशात दिलं रे? मगामध्ये दिलंय आई. अरे आंघोळीचा मग होता तो, मला सापडत नव्हता. पाहुण्यांना पाणी कशातलं दिलं? ती काय ते फरशीवर ठेवलेलं मोठं बाटलीत. अरे फरशी पुसायचं पाणी होतं, त्यात मी हार्पिक टाकलं होतं. तरी माझ्या पाण्याचा असा काय येतोय? जाऊ दे पाहुणे, त्या निमित्ताने तुमची पोटाची आतडी पोतडी धुवून निघाली. थांबा मी चहा आणते. सारी दुनिया पाहिली पण तुमच्या पोरासारखं बिलिंदर वर्ग पाहिलं नाही. बिलिंदर नाही, ते दलिंदर आहे. सारे दुनियेत पाहिलं नाही ना, मग आता पाहून घ्या. अरे बाई, नवीन कपाशी शेजाऱ्याकडून आणले की काय? अरे तसं नाही, अरे वा, चहा चहा चहा. गरम आहे. फोडलास का कप? जाऊन द्या, लेकरू येते त्याला कुठं कळतं? तसं नाही. चल बाळा तुम्ही. पाहुणं, हा आवाज कसला येतोय हो? काय नाही, शेजाऱ्यांच्या टीव्हीचा आवाज धीमी एवढाच असतो.
मीच काढतो. दाद्या ह्या वर्षी लग्न करतोस की काय? लग्नाला तर मी एका पायावर तयार आहे, पण तुम्ही जमून दिलं तर ना 2-3 लग्न तर तुम्हीच मोडले. मग कसं काय होईल माझं लग्न? अरे दाद्या लग्नाआधी प्रगती कर, विकास कर, मग लग्न कर. तुमच्या वेळी काय विकसित प्रगती कुठे पळून गेलते काय? अरे तसं ना, स्वतःच्या पायावर उभा राहा. मग आता स्वतःच्याच पायावर उभा आहे ना का तुमच्या पायावर उभा आहे काय? अरे खुळखुळ्यात तसं नाही, प्रगती कर म्हणजे पुढे जा. आणि पुढे गेलेलं तुम्हाला सहन होईल का? दादा चहा कसा झाला रे? ताईच्या आता एकदम उत्कृष्ट झालाय. आई सकाळी दुधात मांजराने तोंड घातलेलं, त्यात दुधाचा चहा नाही केला तू? अरे मेल्या, मी त्या दुधाचा चहा केला. परत एकदा करू का? नाही नको, आमची चहाची तलपच गेली. नाही करते मी नाही परत. राहू द्या. नाश्ता आणायचा का? तसं येताना जेवून आले बर का. 2 दिवस झाले घरात खायला आण पाणी नाही, इकडे यायचं म्हणून. आणा लवकर खायला. हे गपरा. आणा लवकर, भूक लागली. किती हवं आहे तुमचं लेकरू. अरे बाई, बिस्किट, काजू, बदाम कुठे ना कुठे इतकी दिवस आमच्या दोघांना दाखवलं नाही कधी. अरे राक्षसांनो, मी आपल्याकडे ठेवले असते का म्हणून दाखवले नाही. पाहुण्यांना वाटलं पाहिजे आपण खूप श्रीमंत आहोत. किती हवरेत रे तुझे मामा मामी. आठवडा झालं वाटतं काय खाल्लं नाही. त्याला बाबा थोडासा नाश्ता. थोडं कसं अख्ख्या महिन्याचं केळं अडप केला आमचा. मामा मी असं बोलतात का? मग काय 1-1 किलो काजू बदाम गप्पवली. तुम्ही आणता का मी आणते? मी आणतो म्हणून ते चालते सगळं. दिवस रात्र मी कष्ट करायचे म्हणून तुम्ही आणलं. अरे बाबा झोप आली आता मला. झोप की मग तुझंच घर आहे. अरे वा माझं घर. त्या मग माझे नाव कागदपत्र करून लगेच विकून टाकतो. का हो पाहुणे, थोडंसं गोड बोललं की तुम्ही पण आमची वाटच लावायला निघाले. वाट कसली? मग काय कंगाल हो आपण 2 दिवसात. कसं काय? रेल्वे स्टेशनला भिका मागायला जावं लागेल. भिका कशाला मागायच्या? मग तुझा भाऊ इथं राहायला आल्यावर. थोडशावर नाही एवढं सगळं बसा. पाहुणे लगेच फुटना घ्या का मग कमी आहे. दादा मामा मी असं बोलतात का आत्ता चालत ना ते? नाही ग 2-3 दिवस राहावं म्हणलं. 1 दिवस पुरणपोळीचा, 1 दिवस मटणाचा चांगला पाहुणचार करावं. 2-3 दिवस चांगली मजा करावं. 2 दिवसात आम्हाला रस्त्यावरच आणणार आहेत नाहीतरी. बघा कितीला जातं रे? दादा मी 4थीला जातो. पाडे म्हणून दाखव. अशा पर किरकोळ पाठवतात करत नसतं. मोठ्यापर्यंत डॉक्टर करायचे त्याला. गुरांचा का? नाही माणसांचा. कशाला उगाच माणसांचा जीव धोक्यात घालता? दादा तू पिसळ कुत्रवाणी दिसतोय. बाळा तू माणसात बसून नाही बोलू नको. थोडा बाहेर ठेव मग दाखवतो. पाहुणं तुमच्या भावाचं पोरगं लव्ह मॅरेज करे म्हणे. बघू दे की मग तुमच्या कपाटात दुखतंय. आम्ही तर असलं कुठे नाही केलं बाबा अजून. तुमचं कपाट बघून कोण तुमच्या प्रेमात पडणार आहे? अरे लव्ह मॅरेज केलं भांडी कोणी भेटत नाही. म्हणजे तुम्ही पहिल्यापासूनच लालची आहेत वाटतं. आजकालच्या पोरांचं लय अवघड झाले. संध्याकाळच्या जेवणाला काय करायचं? पंचपक्वान्न करा. पंचपक्वान्न बेसन भाकरी करणार आहे. बेसन भाकरी आमच्याकडे आल्यामुळे कसं चांगलं तुमचं खायला घालतो. तुमच्याकडे आलं शिळ तुकडे परतून खायला घालतो. आमच्याकडे त्यालाच पंचपक्वान्न मग म्हणतात. आमच्याकडे पण बेसन भाकरीलाच पंचपक्वान्न म्हणतात. आपल्या गावात तुझ्या नावाची बातमी करता का तू काय सांगायला तुझं जाऊन मी तुझी बदनामी करते. तू तरी म्हणत होते यांना नको जायला. मग कशाला आली तू? पाहू ना या बोलू का वाघ कोणी यायला हा लावलं? गोबाल की काय बोंबलायचे ते लवकर. तुम्ही आता जावा. बरं उठा 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 उठा. अरे अरे आमचं ए तुमचं दप्तर राहिलं. तुमचं पाठकुलं राहिलं.